ही कन्फर्म प्रेमात पडली आहे. पंख्या म्हणतो ते बरोबर आहे. एक मिनिट अक्षय एक मिनिट. क्यू पण माझ्या प्रेमात आहे, पण तिने कुठे उपास केला? हा, क्यूने उपास नाही केला. म्हणजे प्रेमात असल्यावर उपास करतोच माणूस असं काही नाही. मैत्रीत पण उपास करू शकतो. हा म्हणजे नाही, पण मग हे असं वागणं मग नाही मैत्री. यार छान कन्फ्युजन आहे यार. बोल. हॅलो डॅड. अहो डॅड, कियारा वाईल्ड होत चालली आहे. अरे का ऐकायलाच तयार नाहीये. पण लवकरच काहीतरी केलं पाहिजे. आय नो पण अर्जुन जरा प्लीज 2 दिवस ऍडजस्ट. हो, फक्त 2 दिवस. काय झालंय, जरा बिझनेस मध्ये प्रॉब्लेम चालू, ते जरा सॉल्व्ह झाले की भेटतो. आणि हो, याराला वेळेवर खाया प्यायला दे. कम ऑन डॅड, आय लव्ह हर. पण तिने अक्षयचं नाव घेतलं ना, माझं डोकं सटकतं. तर पेशन्स संपत चाललाय माझं डॅड. 2 दिवसात जर तुम्ही परत नाही आलात तर मी जबरदस्तीने कियाराशी लग्न करून मोकळं होईन. अर्जुन, अरे तुझ्या लग्नाच्या तयारीसाठीच हे सेटिंग चाललंय ना सगळं. 2 दिवस फक्त ऍडजस्ट कर ना. हो, मी येतो ना, मी भेटतो तुला. बरं, हा. नाही, मला माहित आहे तुझ्या एकट्याने ती सांभाळली जाणार नाही. माझी मदत लागेल. पोचतो मी कुठल्याही परिस्थितीत 2 दिवसात पोचतो. पण मी पुन्हा एकदा सांगतोय की मी फक्त 2 दिवस वाट बघेन. त्यानंतर मी तर सांगितलं ते मी करणार. हो, 2 दिवस. बाय. दोन दिवसांनी, बरोबर 2 दिवसांनी निघायचं बरं का अक्षय तुम्हाला. काय रे, चेहरा का उतरलाय तुझा? चेहरा नाही उतरलाय, घाबरतोय तो. कशाला घाबरतोय? आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित झालंय, ह्याच्या पुढेही सगळं व्यवस्थित होईल. आणि अरे खंडेराय आपला कुलदैवत आहे, तो शक्ती देईल तुला. आणि अक्षय, तुला माहितीये का, तिथे बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढून दर्शनाला जायचं असतं. माई, आपण सगळ्यांनी जाऊयात ना, आम्हाला पण बघायचा तो सोहळा, प्लीज. होय होय होय. नाही, खरंच जाणार आहोत, कारण आपण तात्यांना आणि मोठ्या काकूला भेटलो पण नाही आहोत. आणि नव्या नवरीला नेलंही नाहीये ना वाड्यावर. या दोघांचं लग्न झालं तर तेव्हा नेलं होतं हिला. हो, आणि त्याच्यानंतर गेलोय कुठे ना. बरोबर आहे. आणि असं नाहीये ना काही की अगदी नव्या नवरीनेच हा विधी करावा. म्हणजे आम्ही सुद्धा करू शकतो. दादा, तू ना फक्त चान्स मारत असतोस. अगं असू दे, चांगलंय की त्यांच्यात प्रेम आहे एवढं ते. ऐक शर्मिष्ठे, जातो तर मला अक्षय जमेल ना रे तुला. म्हणजे ही काडी पेलवा नसली तुझी बायको तरी सुद्धा तिला उचलून एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. जमणार आहे ना? जमणार आहे, सगळं काही जमणार आहे. वा, अगं एकुलते एक लाडक्या बायकोला घेऊन जातोय तो. जाऊ दे की, आणि दोघांनाच जाऊ दे. हा माई, काय ग, तू जाऊ ना आपण सगळे प्लीज. अगं मृदुले नवस बोलला त्यांच्यासाठी. कळलं? त्या दोघांनाच जाऊ दे, आपण नंतर जाऊ. नाही बघ, दादा आणि वहिनी कसे नर्वस झालेत लगेच. जाऊयात ना आपण प्लीज. हिची भुणभुण काही थांबणार नाही बाई. नंतर बघू काय करायचं ते. अमृता, अक्षय जा, आराम करा. 2 दिवसात निघायचं तर आता आराम करायला हवं ना. मग चला जा, जाऊ फ्रेश. अगं हो नवीन काठापदराची साडी. साडी मगाचपासून त्यांच्यासमोर बोलायचं नाहीये ना आपण. तू बस, मी आले. काय करतेस? अरे जेजुरीला जातोय ना आपण, म्हणून तयारी करते. एवढी मोठी बॅग? आपण दोघंच चाललोय ना? हो रे, आपण दोघंच चाललोय. पण अक्षय, जर सगळे आले असते आपल्या बरोबर तर किती मजा आली असती ना आपल्याला. आणि ठीक आहे, हरकत नाही.
मी ऐकलंय की आपल्या तिकडे खूप मोठा वाडा आहे, खूप छान आहे. मला माई सांगत होत्या की मोठ्या काकू खूप खुश आहेत की आपण तिकडे चाललोय. पण मी काय म्हणतो, हे आताच जाणं आवश्यक आहे का एवढ्या पिरियड मध्ये? अक्षय, अरे आई नवस बोलल्यात ना, आपल्याला तर जायलाच हवं फेडायला. ऐक ना, मी तुझा निळा कुर्ता घेते बरोबर. तुला खूप छान दिसतो अक्षय. हा नाही, एक मिनिट, मी तो शर्मिष्ठाला दिला होता इस्त्री करायला. मी घेऊन आले हा लगेच. अगं लगेच? पंख्या यार, हेल्प मी. अरे मिळाला का रिझल्ट तुझ्या एक्सपेरिमेंटचा? अरे कसले एक्सपेरिमेंट्स आणि कसला रिझल्ट पंख्या? काहीच कळत नाही रे तिच्या रिॲक्शन वरून तिच्या मनात काय चाललंय ते. का? म्हणजे मी आजारी आहे म्हणून ती माझी काळजी घेते, पण त्या काळजीमध्ये मैत्री आहे का ती प्रेम म्हणून घेते का अजून डोक्यात काहीतरी भलतच आहे याचा अंदाजच येत नाहीये मला. कमॉन यार अक्षय, कमॉन. अरे कळतं ते, आणि मुळात नाही असं एक्सपेरिमेंट करण्याची काही गरजच नाहीये. 2 मिनिटं समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघितलं ना, त्याचं बोलणं ऐकलं ना की लगेच कळतं. पंख्या, हे फंडे तू मला नको देऊस प्लीज. अरे माझा प्रॉब्लेम वेगळा यार, आमची युनिक केस आहे. इथे बायको असून बायको नाहीये आणि मैत्रीण असून काय? मैत्रीण असून काय? मैत्रीण असून प्रेमात पडलीये ना, मग कबूल कर ना ते. पंख्या काय पंकी? बरं चल ते सोड, आता कशासाठी कॉल केला होतास? आता काय घडले? हा, मी तुला का फोन केला माहितीये का? म्हणजे ना याच्या आधी जेव्हा असं काही असायचं ना की आम्हाला कुठेतरी एकत्र जायचंय, तर मी आणि अमृता मी दोघंही प्रयत्न करायचो की ते कसं टाळता येईल. पण आता मला जेजुरीला जायचंय ना, तर अमृता भलतच वागते, दुप्पट उत्साहाने तयारी करते यार ती. अक्की यार, तू इतका डब्बो असशील ना असं मला वाटलंच नव्हतं. अरे सरळ आहे, ती तुझ्या प्रेमात पडलीये, खऱ्या अर्थाने बायको झाली तुझी ती. आणि हे बघा, आता मी तिला अमृता वहिनी असंच म्हणणार. पंख्या, फालतू बडबड करू नकोस यार. सांगितलं ना मी आजारी आहे म्हणून. येस, अरे आई बोलली तो नवस पण पूर्ण करायचा आहे ना. अच्छा, म्हणून जावं लागणार. एक्झॅक्टली, म्हणजे प्रेम नाहीये. बर, ही घरच्यांची जबरदस्ती आहे. एक्झॅक्टली. ए हॅलो, मला तर फुल डाऊट आलाय की तूच तिच्या प्रेमात पडलायस. एकदा तू असं म्हणतोस, एकदा तू तसं म्हणतोस. तुला सांगू, तुला ती प्रेमात पडायला नको असं म्हणतोयस, पण खरं तर तुला तेच आवडतंय, बरोबर ना? पंख्या, फालतू बडबड प्लीज थांबव. हा, इथे माझं काय चाललंय, डोक्यात काय भरवतोयस तू? चल ठेव फोन, बाय. काय रे, कुणाशी बोलत होतास? पंख्या ग, पंख्याशी. इतकं चिडून? ते सोड, मगाशी माई काय म्हणाली? आपण दोघंच जातोय ना जेजुरीला? हो. बरं आहे यार, म्हणजे ते नवरा बायको सारखं वागायला नको ना, हा ना? मी काय म्हणते, आपण जातोय हे खरंय, पण तुला बरं वाटतंय का? काय करूया मग? कॅन्सल करूया? कॅन्सल नाही, जावं तर लागेलच आपल्याला. नवस फेडायचंय. मी काय म्हणते, आपण दोघंच जातोय ना, तर फक्त नवस फेडूया. म्हणजे नवरा बायकोला उचलून पायऱ्या चढत वर घेऊन जातो, ही विधी नको करायला. येस, तूच माझी मैत्रीण आहे यार. सांगितलं पंख्याला मी. काय? पंख्याला सांगितलं? त्याला माहिती नाही का? नाही नाही, तसं नाही. तू आता काय सांगितलंस की नवरा बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढून जातो, तो विधी करायचा नाही ना आपण. म्हणजे तुला माझी काळजी आहे ना, ही काळजी एक मैत्रीणच घेऊ शकते. तेच तर सांगितलं पंख्याला मी की तू काळजी घेत नाहीये, पण अमृता माझी काळजी घेते कारण ती माझी मैत्रीण आहे. एक्झॅक्टली. अरे यार, यू आर माय ट्रू फ्रेंड यार. थँक्यू. ठीक आहे, तू आवर मग, मी आलो फ्रेश होऊन. मला माहिती आहे रे अक्षय, तुझ्या मनात काय आहे, पण